नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या AC सायन्स प्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्ग 10वी मधील सायन्स 1 मधील सगळ्यात पहिला चॅप्टर ग्रॅव्हिटेशन याचे अनेक व्हिडिओ आपण पाहत आहोत। यातील आजचा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण होणार आहे। आज आपण काय शिकणार आहोत तर आजचा पार्ट आहे व्हॉट इज अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, म्हणजेच ग्रॅव्हिटी। ही ग्रॅव्हिटी काय आहे, ग्रॅव्हिटी प्रत्येक ठिकाणी बदलते का, पूर्ण पृथ्वीवर ग्रॅव्हिटी ही सारखीच आहे का, याच्यावर आधारित काही प्रश्नसुद्धा तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारले जातात। त्याच्यामुळे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा आजचा व्हिडिओ आहे। त्यामुळे आपण हा व्हिडिओ बिलकुल स्किप न करता पूर्णपणे हा व्हिडिओ पाहावा, जेणेकरून या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सापडतील आणि ते कमेंटमध्ये आपण जरूर टाका। तर चला जास्त वेळ न करता आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, जसे की आपल्या हातामध्ये एखादी वस्तू आहे, ती वस्तू जोपर्यंत आपल्या हातामध्ये आहे तोपर्यंत खाली पडत नाही, पण जेव्हा का आपण ती वस्तू अशी सोडून दिली की ती खाली पडते। ती खाली का पडते तर त्याच्यावर एक विशिष्ट प्रकारचा फोर्स ॲक्ट होतो आणि तो फोर्स कोणता आहे तर तो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स। आणि तो फोर्स कोणी ॲक्ट केला तर तो फोर्स ॲक्ट केला आपल्या अर्थने, आपल्या पृथ्वीने तो फोर्स ॲक्ट केलेला आहे। आणि त्या फोर्समुळेच त्या वस्तूचं ॲक्सेलरेशन झालं। ॲक्सेलरेशन म्हणजे काय बरं, आपण वर्ग 8वी आणि 9वी मध्ये शिकलो की ॲक्सेलरेशन म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी। एखादी वस्तू जोपर्यंत आपल्या हातामध्ये आहे तेव्हा इनिशियल व्हेलॉसिटी 0 होती, पण जेव्हा ती वस्तू खाली पडली तेव्हा त्याची व्हेलॉसिटी चेंज झाली, आपण त्यालाच ॲक्सेलरेशन म्हणतो। आणि हे ॲक्सेलरेशन कशामुळे झालं तर अर्थच्या त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे। अर्थने ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट केला त्या वस्तूवर आणि म्हणून ती वस्तू खाली पडली, तिचं ॲक्सेलरेशन झालं आणि त्यालाच म्हणतात ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन। ही बघा त्याची डेफिनेशन आहे। तुम्हाला जर पेपरमध्ये हा प्रश्न आला 1 मार्कसाठी की व्हॉट इज मीन बाय अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, तर तुम्हाला हे सांगायचं आहे द अर्थ एक्झर्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ऑब्जेक्ट नियर इट, म्हणजे अर्थ आपल्या आजूबाजूला जे ऑब्जेक्ट्स आहेत अर्थच्या सरफेसच्यावर त्याला एक विशिष्ट प्रकारच्या फोर्स त्याच्यावर एक्झर्ट करते आणि त्याला खाली ओढते आणि कॉजिंग ॲक्सेलरेशन, आणि त्याचमुळे त्या वस्तूचं काय उरालं ॲक्सेलरेशन होते आहे। दिस इज कॉल्ड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि याला स्मॉल जी मध्ये डिनोट करतात। तुम्हाला एखाद्या ठिकाणी कॅपिटल जी सुद्धा दिसेल, मग कॅपिटल जीचा अर्थ काय बरं तर कॅपिटल जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आणि स्मॉल जी म्हणजेच काय तर ही ग्रॅव्हिटी आहे। आता बघा, ही जी ग्रॅव्हिटी आहे ही एक व्हेक्टर क्वांटिटी आहे। तुम्हाला स्केलर क्वांटिटी, व्हेक्टर क्वांटिटी ह्या अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत शिकत आलेले आहात। मग स्केलर आणि व्हेक्टर यामध्ये काय फरक आहे बरं, स्केलर क्वांटिटी म्हणजे ज्यामध्ये फक्त मॅग्निट्यूड सांगितलेला असतो आणि वेक्टर क्वांटिटी यामध्ये मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज त्याच्यामध्ये डायरेक्शन पण सांगितलेली असते। मग ग्रॅव्हिटी सांगताना आपल्याला डायरेक्शन सांगावी लागते का, हो ग्रॅव्हिटीची डायरेक्शन आहे। जेव्हा वस्तू एखादी वरून आपण सोडतो तेव्हा ती वस्तू विशिष्ट प्रकारच्या डायरेक्शनने खाली जाते। असं होते का की एखादी वस्तू आपण वरून सोडून दिली आणि ती वस्तू या बाजूला गेली, या दिशेला गेली, वर गेली, असं होते का, ती वस्तू विशिष्ट प्रकारच्या डायरेक्शनने खाली ओढल्या जाते आणि ती डायरेक्शन कोणती आहे टुवर्ड द अर्थ सेंटर, आपल्या अर्थच्या सेंटरकडे ती वस्तू खाली ओढल्या जाते, म्हणजे ग्रॅव्हिटीला डायरेक्शन आहे। म्हणून ग्रॅव्हिटी कोणती क्वांटिटी आहे, ग्रॅव्हिटी इज द वेक्टर क्वांटिटी। बघा, ऑन द अर्थ सरफेस आपल्याला आपल्या पृथ्वीच्या सरफेसवर व्हॅल्यू ऑफ जी, जीची व्हॅल्यू किती आहे, ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती आहे, हे जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल, आता प्रत्येक प्लॅनेटची ग्रॅव्हिटी वेगवेगळी आहे। आपल्या अर्थची ग्रॅव्हिटी वेगळी आहे, मूनची वेगळी असेल किंवा बाकीचे इतर प्रकारचे जे काही प्लॅनेट्स आहेत त्यांची ग्रॅव्हिटी वेगळी आहे। मग ही ग्रॅव्हिटी कशी कॅल्क्युलेट करायची तर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा यूज होतो ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी। आता बघा, न्यूटन साहेबाचे 2 या ठिकाणी फॉर्म्युला आहेत, F इज इक्वल टू GMM/r² आणि F इज इक्वल टू mg असे 2 फॉर्म्युले आहेत। या ठिकाणी Fची ही व्हॅल्यू आणि या ठिकाणी Fची ती व्हॅल्यू, ह्या दोन्ही व्हॅल्यू जर का एकमेकाला इक्वल असतील तर या ठिकाणी G इज इक्वल टू GM/r² हा ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला बनतो। आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी G म्हणजे ग्रॅव्हिटी आहे, कॅपिटल G म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, कॅपिटल M म्हणजे मास ऑफ द अर्थ आहे आणि r² म्हणजे डिस्टन्स आहे, म्हणजे अर्थच्या सेंटरपासून तर तो ऑब्जेक्ट ज्या ठिकाणी ठेवलेला आहे तिथपर्यंतचे डिस्टन्स म्हणजेच काय म्हणजेच त्याला आपण रेडियस म्हणतो, म्हणजेच तो r² आहे।
ग्रॅव्हिटी इज इक्वल टू gm/r². आणि या ठिकाणी आपण ह्या व्हॅल्यू जर का सगळ्या पुट केल्या, इथे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू टाकली, इथे मास ऑफ द अर्थ टाकला, आपण रेडियस ऑफ द अर्थ टाकलं, सगळ्या व्हॅल्यू टाकल्या आणि याला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 9.8 मीटर/सेकंड² एवढी व्हॅल्यू आपल्याला ग्रॅव्हिटीची भेटते. म्हणजे आपल्या अर्थवर ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती आहे? 9.8 एवढी आहे. हे ध्यानात ठेवा, तुम्हाला फिल इन द ब्लँक्समध्ये 9.8 विचारलं जाऊ शकते. अर्थची ग्रॅव्हिटी किती आहे? तर ती 9.8 एवढी आहे. बघा, द व्हॅल्यू ऑफ जी ॲट द गिवन प्लेस डज नॉट डिपेंड ऑन द प्रॉपर्टीज ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ही ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीनुसार बदलत नाही. जर समजा माझ्या हातामध्ये दोन वस्तू आहेत, एखादं पेज आहे, नोटबुकचं एखादं पेज आहे आणि एका हातामध्ये मी एखादा स्टोन घेतला आणि दोन्ही पण असे वरून खाली सोडले, तर स्टोन लवकर खाली पडेल आणि पेज आरामात पडेल खाली. मग याचा अर्थ काय? याच्यावर ग्रॅव्हिटी जास्त आहे स्टोनवर आणि पेजवर कमी आहे असं आहे का? नाही, दोघावर सुद्धा तितकीच ग्रॅव्हिटी आहे. स्टोनवर सुद्धा 9.8 एवढीच आहे आणि पेजवर सुद्धा 9.8 एवढीच आहे. मग ही वस्तू आरामात खाली का पडली असेल बरं? तर त्याचं एक कारण आहे की त्या स्टोनला जो फ्रिक्शनल फोर्स आहे हा जास्त अपोज करत नाही. एअरमधला जो फ्रिक्शनल फोर्स आहे हा जास्त अपोज करत नाही, वस्तू ती वजनदार असल्या कारणाने. आणि ते जे पेज आहे हे लाईट वेट असल्या कारणाने एअरचा फ्रिक्शनल फोर्स त्याला जास्त अपोज करतो आणि ते पेज मग आरामात खाली पडते. ह्या दोन्ही वस्तू, ते एक पेज नोटबुकचं आणि तो स्टोन, आपण जर का व्हॅक्यूममध्ये स्पेसमध्ये वर नेलं आणि तिथून सोडलं तर दोन्हीसुद्धा सारख्या स्पीडमध्ये खाली पडतील. कारण त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं ॲटमॉस्फिअर नाही, म्हणून एअर त्याला फ्रिक्शनल फोर्स लावणार नाही. सांगायचं म्हणजे असं की वस्तूच्या प्रॉपर्टी ह्या ग्रॅव्हिटीवर परिणाम करत नाहीत. ग्रॅव्हिटी प्रत्येक वस्तूसाठी 9.8 एवढीच लागते या पृथ्वीवर. आलं का लक्षात तुमच्या आता ग्रॅव्हिटीबद्दल? तर बालमित्रांनो, पुढे बघा, व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू याच्यामध्ये व्हेरिएशन आहे. व्हॉट इज मीन बाय व्हेरिएशन? व्हेरिएशन म्हणजे काय? विविधता. वेगवेगळ्या ठिकाणी ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू वेगवेगळी आहे. आपण आपल्या अर्थच्या वेगवेगळ्या भागात जर पोहोचलो तर प्रत्येक ठिकाणी 9.8 एवढीच ग्रॅव्हिटी आहे असं होत नाही. खूप दूरवरपर्यंत आपण गेलो तर ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू मात्र चेंज होते. कशी चेंज होते बघा? सर्वप्रथम चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ. बघा, आता आपण आपल्या अर्थचा सरफेस जर का पाहिला तर आपल्या अर्थचा सरफेस सगळीकडे सारखा नाही आहे. याचा अर्थ असा की आपली अर्थ पूर्णपणे गोलाकार नाही, पूर्णपणे सर्क्युलर आपली अर्थ नाही. आपली अर्थ अंडाकृती आहे, ओव्हल शेप आहे. म्हणजे सेंटरपासून विचार जर आपण केला तर हा जो पार्ट आहे याचा रेडियस तुम्हाला शिल्लक दिसेल, याचा रेडियस शिल्लक दिसेल. म्हणजे हा पार्ट बल्जिंग झालेला आहे, हा पार्ट बल्जिंग झालेला आहे. जसं एखादा भोवरा आपण फिरवतो तर भोवरा फिरत असताना त्याच्या मधातली बाजू अशी बल्जिंग दिसते, आपल्याला फुगलेली दिसते. खालचा जो टॉप आहे त्याचा तो थोडासा बारीक दिसतो, आपल्याला टॅपरिंग दिसतो आणि वरचा सुद्धा एंडिंग टॅपरिंग दिसते आणि मधात तो असा फिरताना बल्जिंग दिसतो. तशीच आपली अर्थ रोटेशन करते आणि रोटेशन केल्यामुळे हा जो पार्ट आहे हा बल्जिंग झालेला, फुगलेला असा दिसतो. त्यामुळे याचा रेडियस कसा आहे? हा सेंटरपासून तर जास्त आहे आणि पोलार रिजन हा फ्लॅटन आहे. पोलार रिजनचा पार्ट कसा आहे? फ्लॅटन आहे, आतल्या बाजूला दबल्यासारखा वाटतो. इथे रेडियस त्याचा मात्र कमी आहे. सेंटरपासून रेडियस हा कमी आहे आणि हा रेडियस जास्त आहे. म्हणजेच या ठिकाणी सेंटरपासून पोलार रिजनचा जो सरफेस आहे त्या ठिकाणी हे रेडियस कमी असल्या कारणाने या ठिकाणी अट्रॅक्शन फोर्स हा जास्त लागतो. इथे ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जास्त आहे. आता पोलार रिजनला ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती आहे? तर 9.83 मीटर/सेकंड² एवढी व्हॅल्यू आहे पोलार रिजनला. आणि इक्वेटर रिजनला किती आहे? तर 9.78 मीटर/सेकंड² एवढी इक्वेटर रिजनला आहे. म्हणजे माझ्यासारखा एक व्यक्ती की ज्याचं वजन जर 60 kg असेल, जर आपण या ठिकाणी जाऊन उभं राहिलो या ठिकाणी इथे, तर आपलं वजन या ठिकाणी जास्त भरेल. आणि आपण जर या ठिकाणी जाऊन उभे राहिलो इथे, तर इथे आपलं वजन कमी भरेल. कारण इथे ग्रॅव्हिटी कमी आहे, इथे ग्रॅव्हिटी जास्त आहे. आणि ही कमी जास्त ग्रॅव्हिटी का झाली आहे? बिकॉज चेंजिंग इन रेडियस, चेंज इन डिस्टन्स. कारण आपण मागच्या फॉर्म्युल्यामध्ये पाहिलं की G इज इक्वल टू gm/r². म्हणजे ग्रॅव्हिटी आणि डिस्टन्स या दोन्ही गोष्टी एकमेकाला कशा आहेत? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे डिस्टन्स जर वाढलं तर ग्रॅव्हिटी कमी होते, डिस्टन्स वाढलं की ग्रॅव्हिटी कमी होते आणि डिस्टन्स कमी झाली की ग्रॅव्हिटी वाढते. मग या ठिकाणी डिस्टन्स वाढलं म्हणून ग्रॅव्हिटी कमी झाली, इथं डिस्टन्स कमी आहे म्हणून ग्रॅव्हिटी वाढली. ही एक बाजू आहे चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ. सरफेस बदलला, ग्रॅव्हिटी कमी जास्त होणार. पुढचा पॉईंट असा आहे चेंज विथ हाईट. त्याला आपण अल्टिट्यूडसुद्धा मानतो. हाईट जर का बदलली तर ग्रॅव्हिटीची व्हॅल्यूसुद्धा चेंज होते. बघा कशी?
समजा आपण आपल्या अर्थच्या सरफेसवर उभा आहे, सध्या मी आता अर्थच्या सरफेसवर उभा आहे, तर ग्रॅव्हिटी किती ॲक्ट होते, तर 9.8 एवढी ग्रॅव्हिटी माझ्यावर ॲक्ट होत आहे. तुमच्यावर सुद्धा सेम तेवढीच ग्रॅव्हिटी ॲक्ट होत आहे. सर मग मी गच्चीवर गेलो, वर उभा राहिलो, तर माझ्यावर ग्रॅव्हिटी किती ॲक्ट होईल, हां तुमच्यावर सुद्धा 9.8 एवढीच ग्रॅव्हिटी ॲक्ट होईल. सर एखादं एरोप्लेन चाललं वरून, त्याच्यावर ग्रॅव्हिटी किती असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असेल त्याच्यावर ओढण्याचा, एक्झर्ट करण्याचा आपल्या अर्थचा, किती असेल बरं, 9.8च आहे. तो चेंज होत नाही. जवळपास 10 किलोमीटरपर्यंत ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू चेंज होत नाही. त्यामुळे एखाद्या माउंट एव्हरेस्टवर उभ्या असलेल्या तुमच्यासारख्या एखाद्या विद्यार्थ्यावर तिथे सुद्धा ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ही 9.8च आहे. कारण या ठिकाणी डिस्टन्स किती आहे, हाईट किती आहे, तर 8.8 किलोमीटर एवढं डिस्टन्स, एवढी हाईट आहे अर्थच्या सरफेसपासून माउंट एव्हरेस्टची. मग तुम्ही माउंट एव्हरेस्टवर गेले तर तुमच्यावर ग्रॅव्हिटी किती ॲक्ट होणार आहे, 9.8 एवढीच ग्रॅव्हिटी ॲक्ट होणार आहे. परंतु तुम्ही अर्थच्या सरफेसपासून वर चालले, अर्थच्या सरफेसपासून तुम्ही असे वर चालले, ही तुमची अर्थची सरफेस होती आणि अर्थच्या सरफेसपासून तुम्ही वर चालले. जवळपास तुम्ही 8.8 किलोमीटर अंतरावर, या अर्थच्या सरफेसपासून 8.8 किलोमीटर अंतरावर म्हणजे तुम्ही माउंट एव्हरेस्टवर पोहोचले. तिथे ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू 9.8च आहे. पण तुम्हाला अजून वर जायचं आहे. तुम्ही जो मॅनमेड हॉट बलून आहे तो जवळपास 36.6 किलोमीटर एवढ्या अंतरावर वर फ्लोटिंग करत आहे. आता त्या ठिकाणी ग्रॅव्हिटी किती असेल बरं, तर त्या ठिकाणी ग्रॅव्हिटी ही 9.7 एवढी आहे. म्हणजे बघा इथल्यापेक्षा ग्रॅव्हिटी आता वर जाताना थोडी थोडी कमी होत चालली. आपण अजून जर का वर गेलो, अजून जर का आपण वर पोहोचलो, तर इथे वेदर सॅटेलाईट आहे. हा जवळपास 400 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. आपल्या अर्थच्या सरफेसपासून 400 किलोमीटर अंतरावर हा वेदर सॅटेलाईट आहे. आता याच्यावर ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती असेल, तर त्या ठिकाणी ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे 8.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अजून वर गेलो आपण, 400 किलोमीटरच्याही वर गेलो आपल्या अर्थच्या सरफेसपासून, जवळपास आपण 35,700 किलोमीटर अंतरावर जर आपण गेलो, की ज्या ठिकाणी कम्युनिकेशन सॅटेलाईट असतो वर आपला, तेवढ्या हाईटपर्यंत आपण वर जर का गेलो, तर त्या ठिकाणी मात्र 0.0225 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू असेल. म्हणजे ग्रॅव्हिटी झिरोमध्ये आली. याचाच अर्थ असा की अर्थच्या सरफेसपासून जवळपास 10 किलोमीटरपर्यंत ग्रॅव्हिटी बदलत नाही. परंतु जास्त वर जर आपण गेलो तर त्या ठिकाणी मात्र ग्रॅव्हिटी ही झिरो होऊ शकते ॲट इन्फिनिटीला. ही गोष्ट ध्यानात ठेवा. म्हणजे डिस्टन्स वाढलं, रेडियस वाढला, ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू कमी झाली. अर्थच्या सरफेसपासून आपण वर चाललो, ग्रॅव्हिटी कमी झाली. मग आता पुढे काय होईल, जर समजा चेंज विथ डेप्थ, समजा आपण आता अर्थच्या सरफेसपासून वर नाही चाललो, हा आपल्या अर्थचा सरफेस आहे, ही आपली अर्थ आहे, ही आपली अर्थ आहे, आणि आपण आपल्या या अर्थच्या सरफेसवर या ठिकाणी हा माउंट एव्हरेस्ट म्हणा किंवा एखादा पर्वत आहे, त्या ठिकाणी आपण उभे आहोत. तिथे आपण उभे आहोत. तर तिथे आपल्यावर ग्रॅव्हिटी किती आहे, 9.8 बरोबर. आपण थोडंसं इथे सरफेसवर माउंटेनहून खाली उतरलो, आपण वर करमत नव्हतं, खाली आलो आपण, तिथे सुद्धा किती आहे, 9.8 मीटर पर सेकंद एवढीच ग्रॅव्हिटी आहे. पण मात्र आता आपण हाईट वाढली की ग्रॅव्हिटी कमी होते आपल्याला माहिती आहे. पण आता आपण हाईट जर का कमी केली, म्हणजे आपण अर्थच्या सेंटरकडे जर का चाललो, म्हणजे डेप्थमध्ये चाललो, इथे आपण असा खड्डा खोदला आणि आपण असं त्या जमिनीकडे आतमध्ये चाललो, आपण इथे जाऊन उभं राहिलो, इथे जाऊन उभं राहिलो आपण. इथे ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू 9.8 होती, इकडे पण होती. आता जमिनीच्या आत चाललो आपण, सेंटरकडे चाललो, तर आपल्या नियमानुसार काय व्हायला पाहिजे, नियमानुसार डिस्टन्स कमी झालं म्हणजे ग्रॅव्हिटी वाढायला पाहिजे. मग इथे ग्रॅव्हिटी वाढेल का, नाही, इथे ग्रॅव्हिटी वाढत नाही, इथे ग्रॅव्हिटी मात्र अजून कमी होते. मग असं का झालं असेल, सर तुम्ही तर सांगितलं की जेव्हा आपण अर्थच्या सरफेसपासून दूर जातो तेव्हा ग्रॅव्हिटी कमी होते. मग आपण अर्थच्या सरफेसच्या जवळ आलो, एवढंच काय, तर सेंटरकडे पोहोचलो आपण, खाली जवळपास सेंटरकडे जात आहे. मग ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय व्हायला पाहिजे होती, अजून वाढायला पाहिजे होती. कारण डिस्टन्स कमी झाले ग्रॅव्हिटी वाढते, हा आपला रूल आहे. मग या ठिकाणी मात्र तसं होताना दिसत नाही. या ठिकाणी ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू कमी होते. आणि असं का होत असेल, त्याच्यामागचं रिझन हे आहे बघा, की ज्या ठिकाणी तो व्यक्ती उभा आहे, ज्या ठिकाणी तो मुलगा उभा आहे, त्याच्यासाठी अर्थ फक्त एवढीच आहे, त्याच्यासाठी अर्थ फक्त एवढीच आहे. त्याचा रेडियस कमी झाला, रेडियस कमी झाल्यामुळे अर्थची साईजसुद्धा कमी झाली, आणि अर्थची साईज कमी झाल्यामुळे अर्थचं माससुद्धा कमी झालेलं आहे. आणि मास कमी झाल्यामुळं ग्रॅव्हिटी कमी होती. मागील आपण फॉर्म्युल्यामध्ये पाहिलं बघा, मागील फॉर्म्युल्यामध्ये आपण पाहिलं, जर समजा
या ठिकाणी बघा, या फॉर्म्युल्यामध्ये ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू हे यम आहे, जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. म्हणजे यमची व्हॅल्यू जर का कमी झाली तर जीची व्हॅल्यूसुद्धा कमी होते. म्हणजे मास ऑफ द अर्थ कमी झालं तर ग्रॅव्हिटीसुद्धा कमी होते. म्हणूनच या ठिकाणी इथे मास कमी झालेला आहे. या व्यक्तीसाठी अर्थ एवढीच आहे, रेडियस तेवढा आहे, मास कमी झालं आणि मास कमी झाल्यामुळं ग्रॅव्हिटीसुद्धा कमी कमी होत चालली. तो व्यक्ती अजून खाली पोहोचला, तो व्यक्ती अजून इथे पोहोचला, अजून काय होईल मग, अजून त्याच्यासाठी अर्थ एवढीच बनेल, अजून ग्रॅव्हिटी कमी होईल. आणि जर समजा तो व्यक्ती इथे सेंटरवर जाऊन उभा राहिला, अर्थच्या सेंटरवर जाऊन तो व्यक्ती उभा राहिला, तर आता त्याच्यावर ग्रॅव्हिटी किती असेल सांगा बरं, किती असेल ग्रॅव्हिटी. तर ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू त्या ठिकाणी सेंटरला किती आहे, 0 एवढी आहे. 0 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी असते सेंटरला. कारण त्याच्यावर त्याच्या आजूबाजूला आता तो सेंटरला येऊन पोहोचला, अर्थ या साईडला राहिली, अर्थ त्या साईडला राहिली, अर्थ इकडे आहे, वर सगळ्या साईडला अर्थ बाजूला आहे. तो सेंटरला आला अर्थच्या आणि अर्थ बाजूला राहिली. म्हणजे बाकीच्या साईडला, बाकीच्या सगळ्या साईडकडून त्याच्यावर एक प्रकारचा अट्रॅक्शन फोर्स असेल. त्या व्यक्तीवर सगळ्या साईडला काय असेल, अट्रॅक्शन फोर्स असेल. इकडे ओढल्या जाईल, तिकडे ओढल्या जाईल, खाली ओढल्या जाईल, वर ओढल्या जाईल त्याला. त्याच्यामुळं सगळे फोर्सेस एकमेकाला काय करतील, ओढतील, म्हणजे एकमेकाला सगळे अपोज करतील. आणि शेवटी हा जो व्यक्ती आहे याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असेल, ग्रॅव्हिटी किती असेल, तर 0 मीटर पर सेकंद एवढी असेल. हे ध्यानात ठेवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी काय काय शिकलो. तर सर्वप्रथम ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय, ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय असते, ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय आहे, कोणता असा लॉ आहे की जो प्रूव्ह करतो, तो कॅल्क्युलेट करतो अर्थची ग्रॅव्हिटी. त्याचबरोबर व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी आपण पाहिलं. आपण सरफेस चेंज केला, ग्रॅव्हिटी चेंज होते. हाईट बदलली, ग्रॅव्हिटी चेंज होते. आपण डेप्थ चेंज केली, ग्रॅव्हिटी चेंज होते. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. आता याच्या शेवटी मी तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत, काही होमवर्क दिलेले आहेत. हे प्रश्न आपण नीट वाचा आणि त्या प्रश्नांचे नीट वाचन करून कमेंटमध्ये त्याचे ॲन्सर द्यायला विसरू नका. तर बघा प्रश्न कोणते आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी हे प्रश्न आहेत. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन जी ॲट द सरफेस ऑफ अर्थ. अर्थच्या सरफेसवर ग्रॅव्हिटेशनल व्हॅल्यू किती असते. आणि हे ऑप्शन दिले आहेत A, B, C आणि D. नीट वाचा. याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ॲज अल्टिट्यूड इन्क्रीज अबव द अर्थ सरफेस द व्हॅल्यू ऑफ जी. ही इन्क्रीज होते का डिक्रीज होते का रिमेन्स कॉन्स्टंट का सेम राहते का बिकम डबल का पुन्हा डबल होते. याचा ॲन्सरसुद्धा आपल्याला कमेंटमध्ये करायचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, ॲट विच प्लेस इज द व्हॅल्यू ऑफ जी मॅक्झिमम. जीची व्हॅल्यू मॅक्झिमम सगळ्यात जास्त कुठे असेल, इक्वेडरला असेल, पोल्सला असेल, स्पेसमध्ये असेल का अंडर द सी का समुद्राच्या आतमध्ये असेल, हे आपल्याला सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 4, ॲज वी गो डीपर बिलो द अर्थ सरफेस द व्हॅल्यू ऑफ जी. आपण खाली जर गेलो बिलो द सरफेस तर जीची व्हॅल्यू काय होईल, इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल का रिमेन सेम का बिकम इन्फिनिट का आपण सांगू शकत नाही, वाढतच जाईल. वाय डज द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटी चेंज ॲट डिफरंट प्लेसेस ऑन द अर्थ. जीची व्हॅल्यू का बरं बदलते, ड्यू टू द चेंज इन टेम्परेचर, ड्यू टू द चेंज इन मास ऑफ ऑब्जेक्ट, ड्यू टू अल्टिट्यूड, डेप्थ अँड अर्थ शेप, ड्यू टू विंड स्पीड. असे 4 ऑप्शन आहेत. हे सर्व प्रश्न आपण नीट वाचा आणि याचे उत्तरं मला कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचावे याकरता माझ्या AC सायन्स प्रो या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.